आता नमस्कार, माझं नाव आशिष महाले. मी इकडे उभा आहे, फागण्या गावात उभा आहे, तालुका जिल्हा धुळे. तर इकडे हा जो हायवे इकडचे गावातले जे बाया आहे, जवळ आहे, आवाज नाही येणार, गावातले जे ज्येष्ठ नागरिक आहे, बाया आहे वगैरे, तर त्यांना इकडे अंबळनेर, चोपडा, यावल, एरंडोल, पारोळा आणि जळगावकडे जाणाऱ्या ज्या गाड्या आहे, बस ड्रायव्हर थांबवत नाही आणि जर त्यांनी थांबवायचा प्रयत्न केला तर अरेरावीची भाषा करतात. आणि याच्याबद्दल जवळपास 1.5-2 वर्षापासून इकडचे गावातले लोक खूप जास्त त्रस्त आणि त्यांनी खूप निवेदनं दिले धुळे बस डेपोला, आगार प्रमुख वगैरे, पण तरीसुद्धा अजून तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. इकडच्या ग्रामपंचायतीने पण निवेदन दिले तरीसुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही. तर आज तो मुद्दा आम्ही उचललेला आहे, मी आणि सोनूभाऊ आम्ही उचलला आहे, सोनूभाऊ फागण्याचे आम्ही उचलला आहे. याच्या पुढे जर परत तसं आढळलं तर आपण ह्या लोकांच्या असं आंदोलन दिलेलं आहे. जर कधी तुम्हाला जाणवलं परत तसं काही असेल तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. मला एवढं विचारायचं, फागण्याचे रहिवासी आहे, मला एवढं विचारायचं आहे ना, एक मिनटं जवळ आवाज येणार नाही. बस ड्रायव्हर आणि कंडक्टर इकडून जेव्हा जातात त्या महिलांना अरेरावीची भाषा करतात का? हो. मारामाऱ्या झाल्या आहे. आणि किती दिवसापासून इकडे आपण जर निवेदनं देतो आणि बसेस थांबत नाही? 1-1.5 वर्षापासून नाही, मी तर लहानपणापासूनच निवेदनं 2 वर्षापासून दिली, पण हे लहानपणा. आणि मग इकडच्या लोकांनी मग काय केलं याचं? ग्रामपंचायतीने पण निवेदन दिलं, पण तरी दिले का? हो, दिलं. हा असा मुद्दा आपण उचलू आणि याच्या पुढे जर कधी बस थांबल्या नाही तर तुम्ही आमच्याशी संपर्क करू शकता. एक कुठे ट्रॅफिक दाखवून किती ठीक आहे, थँक्यू.